नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारचे 10वी 12वीचे किंवा तुमचे संपूर्ण 11वीपर्यंत 8वी 9वीचे शैक्षणिक व्हिडिओ बातम्या अशा पद्धतीने पडत असतात। त्यामुळे चॅनलला आत्ता जा सबस्क्राईब करून ठेवा। भरपूर जण व्हिडिओ पाहता सबस्क्राईब करत नाही आणि तुमचा तोटा होतो। जर तुम्हाला 10वी 12वी पेपरची तारीख आपल्या चॅनलवर सगळ्यात आधी कळत असते, त्यामुळे तुम्ही आत्ता जा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळ्यात पहिली जी नोटिफिकेशन आहे ती तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि तुम्ही या ठिकाणी रिझल्ट वगैरे पाहू शकता। तर आता मी एक मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता की मी एक ऑफिशियल वेबसाईटवर आहे, महाराष्ट्र स्टेट सेकंडरी अँड हायर सेकंडरी ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे। यांचा लोगो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। यामध्ये एक मोठी अपडेट झालेली आहे। मी त्याचे अपडेट सांगण्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला आहे। पण पहा, ह्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये तुम्हाला एक डिजी लॉकर आलेला आहे। डिजी लॉकर काय आहे, तर हे महाराष्ट्र शासनाचं एक डिजी लॉकर म्हणून त्यांनी एक वेबसाईट काढलेली आहे, जेणेकरून तुमचा फायदा काय याच्यात पहा आता यावेळी 10वी 12वीला 16 लाख प्लस विद्यार्थी होते। ठीक आहे, 16 लाख प्लस विद्यार्थी ज्या तारखेला तुमचा रिझल्ट लागेल त्या तारखेला तुम्ही रिझल्ट एकाच वेळेस एकाच वेबसाईटवर एकाच टायमिंगला पाहणार आहात। तर त्यामुळे काय होतं, 16 लाख प्लस अजून तुमचे नातेवाईक असतात, त्याच्यात काही 5% धरला तर हे 20-1 लाखपर्यंत जातं। तर यामुळे वेबसाईट काय होते, अचानक लोड आल्यामुळे वेबसाईट क्रॅश होते किंवा हँग होते। त्यामुळे ह्यावर्षी महाराष्ट्र सरकारने एक अशी अपडेट आणलेली आहे की ह्यावर्षी मुलांना जे रिझल्ट पाहण्यास म्हणजे काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून एक डिजी लॉकर नावाचं एक वेबसाईट ओपन केलेली आहे। तर त्या संबंधित मी या ठिकाणी तुम्हाला एक ही माहिती सांगतो आहे आणि तुमचा निकाल तुम्हाला माहिती आहे, अजून तारीख ठरलेली नाही आहे, पण मी सांगतो आहे मेच्या 3ऱ्या आठवड्यात जो आहे तो 12वीचा लागणार आहे आणि 10वीचा मेच्या 4थ्या आठवड्यात जो आहे तो 10वीचा लागणार आहे। ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवा। आता या ठिकाणी मी एक अपडेट देखील दिली होती 10वी 12वी मार्च 2024 परीक्षा निकालाबाबत अफवांबाबत। ह्या जर व्हिडिओ पाहिला नसेल तर जा आणि व्हिडिओ पाहून घ्या। तर या ठिकाणी पहा, ऑफिशियल वेबसाईटमध्येच आहे मी। अजून भरपूर जण म्हणतात की दुसऱ्या वेबसाईटमध्ये असाल तिथे, तर ऑफिशियल वेबसाईटमध्ये खाली आल्यानंतर एक डिजी लॉकर नावाचे एक थीम ॲड झालेली आहे। ठीक आहे, तर यामध्ये काय आहे, तर तुम्हाला संपूर्ण या ठिकाणं तुमचं जे रिझल्ट आहे, रिझल्ट पाहण्यासाठी तुमचं या ठिकाणं तुमचं नाव आणि ह्या ठिकाणी हे रजिस्टर आहे। त्यामुळे तुम्ही काय करू शकता, रिझल्ट पाहू शकता। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जायचं आहे आणि ह्या ॲपमध्ये सिंगअप करायचं आहे। ठीक आहे, सिंगअप करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे सिंगअप वगैरे करता आलं नाही तर मला कमेंट करा, मी याच्यावर देखील व्हिडिओ बनवणार आहे। पण आत्ताच आहे हे वेबसाईटवरती गरजेचं आहे, कारण की तुम्ही ज्यावेळेस रिझल्ट पाहणार आहात ह्यावर्षी भरपूर विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत आणि वेबसाईट क्रॅश होण्याचा जास्तीत जास्त धोका आहे। 12 वाजता निकाल कधी लागत असतो, त्यामुळे 12च वाजता वेबसाईट 12 ते 2-3 वाजेपर्यंत तुमचा 2-3 तास हा निकाल दिसणार नाही। त्यामुळे आत्ता जा डिजी लॉकरमध्ये तुमचं सिंकअप करून घ्या, जेणेकरून तुमचा फायदा होऊन जाईल। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।